या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. माजी महापौर बाबासाहेब कसबेकर यांच्यापासून सुरू झालेल्या शिवाजी पेठेच्या राजकीय परंपरेला नवा अध्याय मिळाला असून चौथ्या पिढीचे प्रतिनिधी अक्षय जरग यांनी उपमहापौर पद भूषवून दमदार नेतृत्व सिद्ध केले. शिवाजी पेठ आणि पंचक्रोशीचा कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात नेहमीच मोलाचा वाटा राहिलाय. शिवाजी पेठेतून निवडून येत बाबासाहेब कसबेकर यांच्यासह भिकशेठ पाटील, विलासराव सासणे, दिनकरराव पाटील, बाजीराव चव्हाण, उदय साळुंखे, सई अजित खराडे यांनी महापौर पद भूषवले आहे. तर विक्रम जरग आणि त्यांच्यानंतर रवी इंगोले यांनी उपमहापौर पदाची जबाबदारी सांभाळली. याच परंपरेत आता विक्रम जरग यांचे चिरंजीव अक्षय जरग यांनी उपमहापौर पदाची सूत्रे हाती घेत शिवाजी पेठेच्या चौथ्या पिढीचे नेतृत्व पुढे नेले आहे. बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये सलग 2 वेळा सत्ता समीकरण साधण्यात महापौर होण्याची राजकीय करामत सई अजित खराडे यांनी दाखवली. यामागे बोंद्रे आणि खराडे घराण्यांची भक्कम राजकीय ताकद महत्त्वाची ठरली. जनसुराज्य पक्षाचे पहिले महापौर म्हणून उदय साळुंखे विराजमान झाले होते. त्यानंतर एकमेव नगरसेवक असतानाही बदलत्या राजकीय परिस्थितीत अक्षय जरग यांनी उपमहापौर पद मिळवून राजकीय चातुर्य दाखवले आहे. काँग्रेसकडून तिकीट नाकारल्यानंतर झालेल्या घडामोडींमध्ये अक्षय जरग यांनी जनसुराज्य पक्षाकडून उमेदवारी स्वीकारत आक्रमक प्रचार केला. युवकांची मोठ्या प्रमाणातील साथ, आघाडी, युवा शक्तीचा भक्कम पाठिंबा तसेच स्थानिक तालीम संस्थांचे सक्रिय योगदान यामुळे त्यांनी विजयश्री खेचून आणली. त्यांच्या या कामगिरीने जनसुराज्य पक्षाचे संस्थापक विनय कोरे यांचेही लक्ष वेधले. आगामी काळात कोल्हापूर जिल्हा परिषद तसेच गोकुळ दूध संघाच्या निवडणुकांमध्ये जनसुराज्य पक्ष आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत विनय कोरे यांनी दिले असून स्थानिक राजकारणात जनसुराज्याची दखलपात्र भूमिका अधिक ठळक होणार असल्याचं चित्र आहे.